लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, अगये चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, बोध मुरारी सुंदरीला, चौऱ्यासीचा चुकता केला, तुगा तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानतेचा कौल दिला, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, महायोग पीछे तटे भीमरत्याम, वरम पुंडलिकाय दातो महेंद्र हे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, सकल संत शिरोमणी, आनंदी वल्लभ कैवल्यदानी, एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत, नाम संकीर्तनं सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं। ओ
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्र पुष्यानं ज्ञानिनां प्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् आदिशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि जयांचे गिर्यास्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियाता लाल की लेख मी संतांचे मजबुरी कृपा बहुतांची अकै चुडा हाताला अंकन मोती नाकाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निदान अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली मावष्टो ज्ञानोपाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज दत्तात्रय भगवान भगवान शिव आदि सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल माय बापांना कोटी कोटी प्रणाम। परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने कारण भगवंताच्या कृपेशिवाय पत्तही हालत नाही म्हणून असीम कृपेने सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने कारण संताशिवाय मार्गच दिसत नाही म्हणून त्यांचा कृपा आशीर्वाद आणि पवित्र पावन मंगलमय ग्राम तरोडा कसबा येथील सकल मायबाप यांच्या तन
मन धन सहकार्याने होत असलेला भगवान शिवांचा उत्सव, भगवान श्री दत्तात्रयाचा जयंती उत्सव आणि तिसरी पर्वणी गीता जयंती उत्सव, त्या त्रिवेणी संगमाच्या वर होत असलेला हा सप्ताह अंतम निमित्त आजची कीर्तन रूपी सेवा. पवित्र पावन मंगलमय ग्राम येथील भगवान शिवाचे भक्त रामेश्वरला पैदल गेले. तिथून पैदल त्यांनी तीर्थ आणून भगवंताला जलाभिषेक केला. हिमालयातून आले, बद्रिकेश्वरून तीर्थ आणलं, संपूर्ण भारत प्रादाक्रांत केला आणि तुमचं ते तप फळाले आलं. म्हणून या 26 वर्षापासून अखंड कथा, जे अखंड सप्ताह चालू आहे, त्याचं कारण आहे तुमचं तप फळाला आल्याशिवाय कोणचंही सत्कार्य तुमच्या कोणाच्याही हातून घडत नाही. पुण्यवान आणि अशा या पवित्र पावन मंगलमय ग्रामामध्ये उपस्थित असणारी ब्राह्मण देवता आमचे विलास महाराज, आज आमच्या सोबत आबाजी आले, बापूसाहेब आले, काय चव्हाणबाई आल्या, आणि विशेष म्हणजे गायनाचारी माय बाप हे कायच खातात काय, मला मी याचा आवाज काकरतच नाही. मी वर गेलो की मी शिट्टीच फुकतो. काय सुंदर असं संच आहे आणि तुमच्यामुळे माझी फुशारकी आहे. अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, नवे नवे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे वैराग्यवान देवनिवासी जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग. प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय स्वतःला मुलगी समजतात, लाडकी लेक मी संतांची, का माझवरी कृपा बहुतांची. आणि अकही चुडा हाताला, म्हणजे असा चुडा भेटला, कारण बाकीचे जेवढे पती करतात ते मरणारे आहेत. मरणारे आहेत ना. मैं ऐसे पति को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, मैं ऐसे पति को वरू कि मारो चिनरो अमर हो जाए. मीराबाई म्हणते अशा नवऱ्याने नवरा करून काय फायदा, तो मरते. एक तर मी त्याच्या आधी मरतो, एक तर तो माझ्या आधी मरते. पण असा नवरा करायचा की जो कधी मरणारच नाही. न मरणारा नवरा म्हणजे देव. अकई चोडा हाताला, कोणाच्या कृपेमुळे? संतांच्या कृपेमुळे. अंकन मोती नाकाला, मोती नाकाला म्हणजे माझी प्रतिष्ठा वाढली संतांच्या कृपेमुळे आणि पती परमेश्वर भेटल्यामुळे. बोधा मुरारी शृंगारीला संतांच्या कृपेने मला ज्ञान झालं आणि ज्ञानाच्या साह्याने तो अलंकारिक परमात्मा मला कळला. किती शृंगारिक आहे, किती सुंदर आहे भगवंत. काय पण तो दिसण्याकरता ज्ञान दृष्टी पाहिजे. ती ज्ञान दृष्टी मला संतांमुळे मिळाली. काय त्यामुळे तो पती भेटल्यामुळे मी 84च्या फेऱ्यातून मुक्त झाली. तुकोबारा म्हणता अजून काय सांगा मला, मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. काय सोपं नाही परीक्षेत उत्तीर्ण होणं. संत लाईनीत लावून देतात पण सगळेच पोचतात काय. पण तुकोबारा म्हणतात मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि मुक्त अवस्थेला प्राप्त झालो. असा साधा सोपा अभंग. तुकोबारायाचे अनेक प्रकारचे अभंग आहेत. काही वीराण्या आहेत. वीराण्या म्हणजे विरहिणी वेगळी, वीराणी वेगळी आणि विहरिणी वेगळी. विहरिणी म्हणजे हातीने आता न फिरे पैसलो शेजारी गोविंदाच्या पैसलो शेजारी.
याला विहरिणी म्हणतात. भगवंताच्या संगतीचा आनंद भेटला. आणि एक लक्षात ठेवा, ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड. प्रत्येक कधी ताटात तूट होणार आहे. देव म्हणतात निघून जा. तेव्हा त्या गोपिका म्हणतात, देवा घडली गे झाले पट्टरारे. देवा आता मी जाणार नाही, तू लोटून लावलं तरी का? कारण हा जो परमार्थिक आनंद आहे, हा जगाचा अमृतमय आनंद कुठंच भेटत नाही. आम्ही नाही जाणार. त्याला विहरिणी म्हणतात. आणि वीराने कोणाला म्हणतात? धरिला 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 पंढरीचा वीरामी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी देवाला बांधण्याची ताकद संतांमध्ये आहे. वीराणी आहे, शक्तिवानात वीर आहे ते. याला वीराने म्हणतात. आणि काही वीरहिनी असतात. वीरहिनी म्हणजे वीरहिनी जरुरी आहे. कारण भगवंताची संताची गोपिकाची ताटाटूस झाली की निर्माण होणार दुःख याला वीर म्हणतात. आणि वीरात खरी किंमत करते माणसाची. म्हणून या मावळीसाठी 2 दिवस दिले वर्षातून. एक दिवाळी, भाऊबीज, एक आंब्याचा रस. कायसाठी मालूम आहे का? महाराज विलास महाराज फक्त बायकोची किंमत कळण्यासाठी. ते रात्रंदिवस सगळं करते ना मला. घन चुको शिरो पुढे भगो सत्य तरी म्हणते शिकवणे मुख्यानं बसणं सगळं माझ्यात काम येईल ना तू. आणि ते खरंच महिना पडली आकडे. हॅलो ही पुरी 12 खळी म्हटली ते ना. ही पाय बोलत बी नाही. ये काय म्हणता? आणि काय नाही घरी सगळ्या घराला ढोळा लागला. कपडे काळे झाले, भगुने काळे पडले. कधी येतात म्हणजे मी स्वयंपाक करायला थांबली. म्हणजे काही नाही तुझ्यामध्ये कसं जसं असेल. काय पत्नीची किंमत कळते पतीला, पत्नी माहेराला गेल्यानंतर. पण तुम्ही स्वतःला हे नका समजू, तुम्हाला किंमत कळते पतीची. 8 दिवस राहू द्या, कसं कोण चालवते. हळद माझं अटीच रुतली, तिथे का अटीसला खायला दिसते काय. समजून चला आपली जायची वेळ. वीरहिनी दिल्या संतांनी. काय सुरू आहे महाराज? कानया रे
देई भेटी एक वेळा, अर्थात यामध्ये विरह दाखवलेला आहे. भेटीला की पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथ. अत्यंत तळमळ ज्यामध्ये लागलेली असते त्याला विरहिणे म्हणतात. काही स्वार्थी अभंग आहेत, काही परार्थी अभंग आहेत, काही स्वार्थी परार्थी अभंग आहेत. परार्थी म्हणजे दुसऱ्याचं मनोगत स्वतःवर घेऊन केलेली अभंग रचना. मिटवनाथ अपराधी कर्म हे नमते मंद, तुझ्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, नाही घडीले सांगले. याला म्हणतात परार्थी. दुसऱ्याचा मनोगत स्वतःवर घेऊन निर्माण केलेली अभंग रचना याला परार्थी म्हणतात. मला सांगा, तुकोबारा अनाथ होते काय, अपराधी होते काय, मतिमंद होते काय? अरे मतिमंद नाही, बुद्धिमत्ताम वरिष्ठम होते, बुद्धिमत्ताम कनिष्ठम नाही. काही कनिष्ठम असतात. काही स्वार्थी अभंग. महाराज बहुआवडसी जीवापासून या देवा कानडिया विठोबा, कानडिया बहुआवडसी जीवापासून या. स्वतःचा मनोगत देवा, स्वतःचा मनोगत देवा कसा आवडतो? जीवाच्या पलीकडे आवडणारी जी वस्तू आहे ते तू आहे, त्याला परार्थी म्हणतात. आणि स्वार्थी परार्थी म्हणजे स्वतःचही मनोगत त्यामध्ये असते आणि जगाचं हितही साधल्या जाते. असे अनेक अभंग संतांनी निर्माण केले. काही संतपर आहेत, काही उपदेशपर आहेत, काही स्थितीपर आहेत, काही अद्वैतपर आहेत. अनेक अभंग आहेत. आणि हा जो अभंग आहे हा महाराज एक सांगू तुम्हाला, तुकोबाराया म्हणतात मी लेख आहो. आता मला सांगा, तुकोबाराया मुलगी आहेत काय? काय मग तुकोबाराया जर मुलगी नाही तर तुकोबाराया स्वतःले मुलगी लेख का समजतात? याचा अर्थ ही जी भाषा आहे ना ही वेगळी भाषा आहे. हा अभंग काय? हा अभंग म्हणजे ज्या 4 प्रकारच्या वृत्ती आहेत, व्यंजनावृत्ती, गौणी वृत्ती, लक्षणावृत्ती आणि वंशी वृत्ती. वंशी वृत्तीमध्ये बसलेला अभंग. अलंकारिक भाषा आहे. कोणची भाषा आहे? अलंकारिक भाषा आहे. त्यात वेगवेगळ्या वृत्त्या आहेत. तुकोबाराया मला सांगा, तुम्ही मुलगा आणा, मग मुलगी का म्हणता? कारण संत कधी खोट बोलत नाहीत. संत बोलती ते खरे, सात मानावी. हे देवा, हे साधुबा,
कधीही खोटं बोलत नाहीत. काय खापलं तरी खोटं बोलत नाहीत. काय मग तुम्ही स्वतःला मुलगी कसं समजता? हे फरक पडते ना. आणि तुकोबारा एक लक्षात ठेवा, तुकोबारा कधीच खोटं बोलले नाही. काय झालं, आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लहानपणी तुकाराम महाराज लय खोडकर होते, आणि तसे लहान लेकरं कसे असतात, असे खोड्या करतात. कोणाने चिमटा घेतील, कोणाला थापल मारतील, मायच्या मागे जाऊन लय भारी आहे. मास्टर लोक कोमात घातले आजकालच्या पोरा, एवढे बुद्धिमान पोरं जन्माले आले. मास्टर कोमात. महाराज मास्टर, एका मास्टरनं पेपर दिला, पेपरात निबंध होता. निबंधात लिहिलं होतं की आळस विषयावर 20 ओळी निबंध लिहा. 20 ओळी. हा 72 असा होता आणि 19 ओळी खाली सोडल्या. 20व्या ओळीवर लिहिते, याला म्हणतात आळस. उत्तर बरोबर आहे की नाही? उत्तर 100% बरोबर आहे, पण मार्क भेटतील काय? आळस म्हणजे काहीच लिहिलं नाही, याने म्हणतात आळस. अरे आळस म्हणजे आलस्य मनुष्यस्य जीवनस्य महारिपू. आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठी शत्रू आहे. जो आळसू आला, ज्याने आळसू केला, समर्थ रामदास म्हणतात, तो सर्वस्वी नागविला. असं काहीतरी लिहायला लागते का नाही? पण त्यानं पुऱ्या वयाखाली माणूस महाराज मास्टर कोमातच घातला आणि त्यानं. दुसरा मी महाराज लिहिलं होतं की बा मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावर 20 ओळी निबंध लिहा. त्यानं 19 ओळी खाली सोडल्या आणि खाली 20व्या वळीवर लिहिते, मी जर मुख्यमंत्री झालो असतो तर मी पेपर द्यायला थांबलो नसतो. लय भारी प्रश्न विचारतात ना महाराज. मास्टरने विचारले का प्रकारे, पिंट्या दोनातून दोन गेले, किती राहिले? कोणी गुरुजी 4. मास्टर अरे म्हणे तू डब्बा आणला, त्या 2 पोळ्या आणल्या, त्या तू खाल्ल्या, आता किती राहिल्या? म्हणे गुरुजी भाजी तर राहिलीच. अरे म्हणे पोळे खाल्ल्या, भाजी खाल्ली, आता काही राहिलं काय? आता मास्टर असं करे ना, समजायला पाहिजे का नाही? म्हणे गुरुजी डब्बा तर राहिला. मास्टर म्हणे डब्बा खाल्ला काय? लय भारी आहेत मला, माईला भारी होतो. घरी आलं, लहानपणी दप्तर दिलं फेकून, गाईच्या गोठ्यात गेलं, गाईच्या पाठीवर लिहू लागलं. ते काही लिहू दे नाही, ते आणलं. कारण पाठीवर थापली की गाय काय करते, कंपन पावते. त्यामुळे तेवढी क्वालिटी आहे, ग्रुपी आहे, बरं आहे गाईमध्ये, म्हणून गाईच्या पाठीवर हात ठेवायचा, कधीच बिमार पडणार नाही. गाईच्या पाठीवर दररोज हात फिरवा, 288 बिमाऱ्या नष्ट होता. गाईच्या अंगावरून आपल्या अंगावरून गाईची शेपटी फिरवा, गाईला प्रदक्षिणा मारा, पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य भेटी, एवढा अधिकार या गायीनं आपल्याला दिला. पण ते काय लिहू देत यानं रोडनं चालू केलं. काय पिंट्या कारण तर आहे बाबा, गाय लिहू देत नाही. म्हणजे कशाने लिहितं गाईवर, कशाने लिहितं तिच्या पाठीवर? म्हणे मॅडमनं सांगितलं. म्हटलं मॅडमनं काय सांगितलं? म्हणे मॅडमनं सांगितलं गाईवर निबंध लिहा, ते लिहू देत नाही. मला सांगा, गाईवर निबंध लिहा म्हणजे गाईच्या पाठीवर लिहा काय? गाईची माहिती लिहा. गाय आहे ती पाळीव प्राणी आहे, त्या 2 कान आहेत, 2 डोळे आहे, 1 तोंड आहे, 2 शिंग आहेत, शेपूट आहे, असं लिहायला गेल का नाही? आजकालचे पोरं ते हुशार भांडवून सोडतात. माझ्या पोराने प्रश्न केला, म्हणे बाबा 3 मुंग्या रस्त्यानं चालल्या होत्या. म्हटलं बरं, त्याला 2 पुढे गेल्या. म्हटलं बरं, एक उभी राहिली, कार उभी राहिली. म्हटलं तिला काहीतरी खायची वस्तू सापडलीच नाही, कारण जगातला एकमेव शिक्षक असता आहे. विज्ञानाने सिद्ध केलं, मुंगी 24 तासात 4 किलोमीटर अंतर चालते. ती कधी थांबत नाही, ती कधी झोपत नाही. म्हटलं तिला काहीतरी खायचं सापडलं असेल. हे आली, एवढा आनंद झाला, बापाले हरवलं. बाबाचं उत्तर काय तुला ज्या ती चुकलं म्हणतं त्या ती तुला उत्तर माहित आहे, तू सांग. म्हणे बाबा त्या मुंगीच्या पायाले मुंग्या आल्या होत्या म्हणून
बापरे. मी म्हटलं तुझं उत्तर ऐकून माझ्या पुऱ्या अंगाले मुंगे आले त्याचं काय. लेकर कमी नसतात, खूप खोलकर होते, खूप भांडणं आणायचे आणि भांडावून सोडत होते ते आईला. शेवटी आई एक दिवस म्हणे तू क्या जाय मर तिकडे. मर तिकडे म्हटलं. तुकोबाराय बाहेर गेले, नाराज होऊन बसले आणि तेवढ्या गावातून मयत चालली होती. मित्र मित्र बसलेले बोलते का रे तुकाराम मारून का रे हे काय. म्हणे माणूस मेला की त्याले बांधून नेतात. मग माई माय म्हणे गड्या मर. मग मी मरू काय. माई माय म्हणे कारण मी मातृभक्त आहोत. म्हणे मरून आम्ही नेतो तुले बांधून. आता पोरं पोरच ते काय आहे का नाही. त्यानं केली तयार केली तुकोबाला त्याच्यावर जाऊन झोपले. यायनं कर कसून बांधला हो तुकारामाला चालले राम लोकांनी वाटलं मजा करत असतील किंवा सोंगाल असेल. यायनं खरं स्मशानभूमीत नेलं आणि गुलचा गड्डा खणला. तू क्या जागच खड्ड्यात आम्ही तुले पुरतो. एक लक्षात ठेवा तुकोबाला बांधलं आणलं गोष्ट करत झाली. पण जगामध्ये कोण्याच माणसाची हिंमत नाही की जिवंत माणसाले मोठ माती द्यावं म्हणून. नाही आमच्या इकडे मेल्यावर जातात, तुमच्या इकडे जिथे पण आहे जिथे पण आहे. नाही आमच्या इकडे मेल्यावर सुतईला बांधतात, तुमच्या इकडे तारा ना सुतळीनच बांधतात. पण एखादे नाही लावता गेलं तो पळाला दुख्याची बाय तुक्याची बाय व काय झालं रे म्हणे तुक्या मेला. तुक्या मेला म्हटल्या बरोबर धडकन झालं. एवढी पळाली कुठे अरे बापून कुठे अरे बापून काय झालं त्याने. सकाळी मी म्हटलं बाई मारू तर खरंच मेला का रे मारला त्या. गेली तुकोबाराया गड्ड्यामध्ये झोपलेले होते. तुक्या हे तुकाराम महाराजले बाहेर काढलं, छातीशी घेतले का रे. सकाळचं एवढं मनाने लावून घेतलं का रे. कोणची माय म्हणत नाही उन्हात मरू नको घरात मर. मी काय बाईक बोलली का रे. मर तिकडे म्हणजे काय खरंच मरत का रे. माई शपथ आहे माई शपथ आहे तुक्या तू कधीच मरू नको महाराजा कधीच मरू नको. खूप बऱ्यानं माझी मिठी मरली मा. मी शपथ घेऊन सांगतो आईची शपथ मी कधीच मरणार नाही. आणि तू कोणाला मेलेच नाही. प्रयाण काळे देवे बोले तैसा चाले त्याची वंदावे. आईचा शब्द जीवनभर पाळला. मेले नाही तुकोबाराया सध्या हा वैकुंठाला गेले. मग तुकोबाराया तुम्ही जर खोटे बोलत ना इथं स्वतःची लेख का समजता. ऐका ऐका हा अभंग वृत्तीमध्ये लिहिलेला आहे. कसं आहे त्या 4 वृत्त्या सांगितलेल्या आहेत. लक्षणावृत्ती गौणी वृत्ती व्यंजनावृत्ती आणि वंशी वृत्ती. त्यातला वंशी वृत्तीत बसणारा हा अभंग. आता त्यातली लक्षणावृत्ती लक्षणाने माणसं ओळखायला लागतात. लक्षणावृत्ती म्हणतात त्याला. काय झालं खेड्यातलं काम शिकलेली सवरलेली मुलगी खेड्यात गेली आणि पाहुणे घरी आले. आता पाहुणे फराळ पाणी कर म्हणे बाई पोहे कर म्हणे पोहेही नाहीत दुकानही बंद आहे. काय करा म्हणजे एक थालीपीठ कर.
आता हे शिकेल पोरगी हे वहीमध्ये पाहून त्या पुस्तकात पाहून स्वयंपाक करे आहे का नाही, नाही तर फोन करे आई पोहे कसे करू, ते म्हणे मग आलू पोहे करतं की जिरा पोहे करतं की कांदा पोहे करतं, तसं ती सांगेल की करे ॲटम बसे आई. आणि ते स्वयंपाक कसा करू म्हणे, एक कुकर घे, खालच्या कप्प्यात डाळ टाक, दुसऱ्या कप्प्यात आलू टाक आणि तिसऱ्या कप्प्यात तांदूळ टाक आणि 3 शिट्ट्या झाल्यावर उतरतो. आता इले 3 शिट्ट्या समजल्या, शिट्ट्या झाल्या 10. मग कसं झालं असेल, खाली जळगाव मधात चिखलगाव वर तांदूळवाडी. असं आहे ना, नाही कळत. त्याला अनुभविक पाहिजे, अनुभवी पाहिजे महाराज. काय मग थालीपीठ सांगितलं, इले थालीपीठ काही त्या पुस्तकात सापडलं नाही. येणं थाली घेतली बसली उखळा करा, खणानं खणानं. सासरा धावत आला, काय झालं बाई म्हणे, थालीचं पीठ करून राहिले. अरे थालीपीठ म्हणजे उपमा, थालीपीठ म्हणजे उपमा करायला ते कळलं काय. याला म्हणतात लक्षणवृत्ती. अजून सांगतो तुम्हाला काय झालं. निवेदन नाही, राजा शिकारीसाठी गेला, राजाही ताटाटूट झाली, सैनिकाची ताटाटूट झाली, प्रधानाची ताटाटूट झाली. आणि एका रस्त्यावर आंधळा आपला मठ बांधून बसला होता. आणि सैनिक असे येताना त्यांना ते त्या रस्त्याने चालले, ते आंधळ्या फुटक्या व्हायच्या, अकोला हा रस्ता कुठे जाते सांगितलं. म्हणे या जंगलातून थोडस 2 किलोमीटर पुढे गेले की हायवे लागते, तोरला फाटा, तोरला फाट्यावरून सरका अकोला पूर्वेकडे जवळ जवळ 25 किलोमीटर आहे. ते निघून गेले. मागून प्रधान, मी प्रश्न विचारेन बरं तुम्हाला, दक्षिणावृत्ती चालू आहे. मागून प्रधानाला म्हणे, आंधळे बाबा आम्ही रस्ता बोललो, अकोल्याला जायचं आहे. कसं म्हणे, मला या जंगलातून असे निघत जवळ्या फाट्याचे एकूण तोरला फाटा लागते, तिथून 20-25 किलोमीटरवर अकोला आहे. निघून गेला. पण मग आला राजा. राजा म्हणतो, सूरदासजी आम्ही रस्ता बोललो, आम्हाला रस्ता दाखवाल का अकोल्याचा. म्हणे राजा, हे राजा, इथून 2 किलोमीटर तोरला फाटा आहे, या जंगलानं तोरला फाट्यावर गेलं की हायवे लागते, हायवेवरून पूर्वेकडे 25 किलोमीटरवर अकोला आहे. रस्ता तिघायलाही दाखवला. राजाही पुढे गेला, पण राजाचा ब्रेक लागला. राजानं रिव्हर्स गिअर घेतला, रिव्हर्स. राजा जवळ आला आणि त्या फुटक्याला म्हणते, महाराज तुम्हाला दिसते काय. म्हणजे मी जन्मताच आंधळा आहे. मग तुम्ही जन्मताच आंधळे आहे तर तुम्ही कसं ओळखलं मी राजा हो. म्हणे लक्षणावरून. लक्षणावरून कसं रे. म्हणे 1 घंट्यापूर्वी सैनिक रस्त्यानं गेले, त्यांनाही मी रस्ता दाखवला. त्यानंतर अर्ध्या घंट्यापूर्वी तुझा प्रधान या रस्त्याने गेला, त्यांनाही रस्ता दाखवला. आणि आता तुम्ही चालले. मग म्हणे त्या ओळखलं कसं, सैनिक आहे, प्रधान आहे. म्हणजे लक्षणावरून. म्हणजे कसं काय, अरे जो सैनिक आहे त्याची भाषा तशीच राहणार आहे. फुटक्या व्हायच्या म्हटलं, हे लोक सैनिकच होतील, व राजा होणार नाहीत. याची क्वालिटीच तेवढी आहे, लो क्वालिटी आहे ना. मनुष्य जाणीचे बोले जाणीचे. माणसाची वाणी बोलण्यावरून लक्षात येते तो कोण्या क्वालिटीचा आहे. तो श्रीमंत असेल, उच्च कुळातला असेल, पण वाणी जरा भद्र असेल तर तो कोण्याच कामाचा नाही. चला मग तू प्रधानाने कसं ओळखलं. प्रधान गोड बोलला, जो जास्त गोड बोलते गोड बोले मना काटा काढे. गोड बोलणारा प्रधानच होतो. बरं ओळखलं. पण तू मला कसं ओळखलं. मी राजा म्हणून. राजा तू माझ्यामध्ये देव पाहिला. तू मला आंधळा नाही म्हटलं, तू मला आंधळे बाबा नाही म्हटलं, तू मला सूरदासजी म्हटलं.
काय म्हटलं, तू माझ्यात देव पाहिला, जो सर्वांमध्ये देव पाहतो तोच राजा होऊ शकतो, एवढी पावर याला लक्षणावृत्ती म्हणतात. तो म्हणे चला माघारी, मी तुमची चांगली जेवायची व्यवस्था लावतो. आता प्रश्न विचारीन बरं मी, झोपले काय तुम्ही? तो असे बसले जाणं भोपासचे पाहुणे आलेले आहे, न हालिंग न टुलिंग न वॉकिंग न टाकिंग नथिंग एनिथिंग. हा तसे हलत जा. आता बस पटलं काय, जास्त हलू नका. दुसऱ्याने उलटो साल झोपलेले काय हरकत नाही. झालं नेल्यानंतर काय झालं, काही दिवसांनी एक घोड्यावाला आला आणि घोडे विकत घ्यायचे ठरले. राजानं घोडे घेतले, एक 2 25 लाखाचे घेतले आणि 4 20 लाखाचे घेतले. किती झाले? 1.5 कोटीचे, बरोबर आहे ना. मग म्हणे याने आठवण झाली, म्हणे याला बोलवा. आंधळ्याने बोलावलं, त्यानं थाप मारले चारी घोड्यावर. ओळखलं म्हणे राजा, हा 5 लाखाच्या खाली वर चालत नाही, हे चारी घोडे 5-5 लाखाचेच आहेत. हे जे 2 घोडे आहेत, हे जे 25 लाखाने घेतले, हे 10 लाखाच्या वर घेऊ नको. मग राजानं दमदारी केली, का रे हे कसं काय? म्हणजे बरोबर आहे. त्या आंधळे बाबानं म्हटलं तशीच किंमत आहे. किती फायदा झाला? अरे 30 लाखातच सगळे घेतले, हे 1 कोटी 20 लाखाचा फायदा झाला. राजा म्हणे तुम्ही माझा फायदा केला. ए आचारी, याने 2 चमचे तूप शिल्लक वाढत जाय. आचारी 2 चमचे. काही दिवसानं जोरी आला आणि जोरी आल्याचं सोनं विकत असताना त्यानं 5 कोटीचे सोनं घेतले. राजानं आंधळ्याला बोलावलं, त्यानं पाहिलं, बाबा कसे आहेत? म्हणे राजा, यातला एकच हिरा चांगला आहे, तो 1 कोटीचा आहे, बाकी 10 लाखाचेच आहेत सगळे. पण त्यानं मान्य केलं. हो ना, जोरीनं 1 कोटी 10 लाख रुपयात घेतले. फायदा किती झाला? 4 कोटी, म्हणजे 3 कोटी 90 लाख रुपयाचा. राजा म्हणे याले 2 शिल्लकचे मोरचूचे लालू देता. कोणते लालू? जागी आहेत की झोपेला पाहा. कोणते लाडू? मोरचूत नाही. असं बोला लागते मला, झोपले काय असं म्हणा लागते. चला 3 कोटी 90 लाखाचा फायदा आला. राजा म्हणे लोक, का महाराज घोडे घेतले कसे ओळखले? अरे म्हणे थाप, पाठीवर थाप टाकल्याबरोबर लक्षात येईल हा घोड्या कोण्या क्वालिटीचा आहे. 19 मारते खरा जो चेतक आहे तो म्हणून ओळखले. आणि हिरे कसे? म्हणजे राजा, एका हिऱ्याचा प्रकाश बाकीच्या हिऱ्यावर पडत होता, त्याचा एकच हिरा चांगला होता, बाकी सगळे कनिष्ठ होते. म्हणे तुम्हाला बोले कसं ओळखलं ते लक्षणावृत्ती. म्हणे महाराज मला सांगा, मी कोणाचा पोरगा? बोला काय ना राजन. तो आणि मी चाललो मठावर, मी नाही थांबत. म्हणे थांबा ना, मी जर सांगितलं तर तू मारून टाकशील. म्हणे नाही मारत नाही. अभय देता? म्हणे तू आचार्याचा मुलगा आहेस. मला सांगा, राजाचा पोरगा, त्यानं तलवारच उघडे, मारू नको. त्या मायले विचार, त्या मायले. मग मध्ये हे केलं महाराजानं, मायली घेतलं एका हॉलमध्ये दडवून घेतला. जो तलवार लावली गंदी जायले, खरंच सांग मी तुझा पोरगा हो काय? ते म्हणे नाही बाप्पा नाही. मग कोणाचा? म्हणे आचार्याचा. कसं काय? म्हणे मला 7 पोरं झाले, पण झाल्याबरोबर मरत. आणि त्या बापाने म्हटलं आता जर पोरग जिथं राहिलं नाही, पोरग झाल्यावर तर मी तुला मारून टाकीन. आणि नेमकं डिलेव्हरी झाली, त्याच वेळेस आचार्याने डिलेव्हरी झाली, आणि त्याला 2 पोरं झालं. आणि मा पोरग होऊन वारलं, आणि ते म्या टोपलं बर सोनं तिले दिलं, तिचं पोरग म्या घेतलं. तू आचार्याचा आहेस. बर का? म्हणे मला हाल वापस. म्हणे महाराज महिमा खरं म्हणते आचार्याचाच पोरगा. पण तुम्ही कसं ऐकलं? म्हणे अरे मूर्खा, राजा झाला म्हणे, एवढं म्हणजे तुला ज्ञान दिलं, करोड रुपयाचा तुला फायदा करून दिला, त्यामध्ये 5-10 एक गावाची जागरी द्यायला पाहिजे होती काय, किंवा मोठ्या पदावर घ्यावं लागत होतं. तू म्हणे त्याला 2 चमचे तूप वाढवा, याले मोतीचूरचे लालू वाढवा. आचार्याचीच भाषा आहे कधी. याला लक्षणावृत्ती म्हणतात. या वृत्तीतही भंग बसत नाही.
हा, आणि दुसरी व्यंजनावृत्तीमध्ये स्वतःला उपमा लावून मिळवणे. हरिभक्त पळाली विनोदाचार्य. काय लावली? काय म्हणता त्याने? लावलं ना? उपमा लावली ना? हरिभक्त परायण वेद शास्त्र संपन्न काही होते. हाय उपमा. हरिभक्त परायण विद्या वाचस्पती. उपमा आहे त्या. व्यंजना लावणे माणसाले. एका लग्नात गेलो, एवढी मोठी पत्रिका 500 रुपयाची आहे. मारले बाबा, एवढी मोठी पत्रिका 500 रुपयाची आहे. नवरदेव खोल्यावर बसला आणि त्याचं हेडलाईन मध्ये नाव आणि त्याच्या खाली त्याची पदवी लिहिलेली TDM. या तुला काय MBBS माहित आहे, ME माहित आहे, MCOM माहित आहे, बेकाम माहित आहे, सगळं माहित आहे. हे काय मग त्याचा मित्र नाचत होता, तो कोपऱ्यात खोटून राहिला होता. मग मित्र किती शिकेला म्हणे, त्याच्यात पदवी लिहिला ना. म्हटलं TDM आहे बा. TDM म्हणजे काय? तो माहिती असा पाय झाला. उचल चोखंड्या धरून आणलो मी त्याच्यापुढे. उचल चोखंड्या. हो महाराज, न्याय हा का तुम्ही न्याय? म्हटलं काय झालं? अरे बापा, TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. महाराज उडीच मारली. म्हटलं घे रे बाबा, हे उपाधी लावून मिळवून ये ना. मग दुसऱ्या लग्नात गेलो तेव्हा त्याही लग्नात तशीच अवस्था. त्या नवरदेवाच्या मागं लिहिलं होतं शिक्षण LLMP. बापरे, पण चमक बसली होती. एक साधं नाचणारं मला मॅट म्हणून राहिलं. मी आता डबल विचारीन द्या त्याले. मग मी एका कोपऱ्यात बसलो. एका सुशिक्षित माणसाने विचारलं. म्हटलं सर, सगळ्या पद्धती पाहिल्या मी, पण ही LLMP म्हणजे काय? आणि काय मला एवढंही समजत नाही तुम्हाला. ते पोट शिकेल दिसते का तुम्हाला? शिकेल नाही काय? नाही शिकेल नाही म्हणे. ते फक्त पोरगी पटवायसाठी किंवा लग्नासाठी त्यांना पदवी दिली. मॅडम हे LLMP काय? अरे सोपं आहे म्हणे. LLMP म्हणजे लटक लटक के मॅट्रिक पास. एका वर्गात पंचवार्षिक योजना ज्यानं काढली तो LLMP. याला व्यंजनावृत्ती म्हणतात. हा अभंग यातही बसत नाही. आणि गौणी वृत्ती म्हणजे टोकन नाव. टोकन नाव जसं लग्न झालं मुलीचं, महाराज आली, तिच्या मैत्रिणींचा म्हटलं का ग लग्न झालं, बोलवलं नाही आम्हाला, आम्ही का लई जेवलो असतो काय. आता मैत्रिणी बसले गप्पा बोलू. का ग तुझी सासू कशी ग म्हणे. डोळ्यात आणि ते आसू केले म्हणतात सासू. तो सासरा कसा म्हणजे मा सासरा सासूले देखील आसरा. ते कोण बोलते. मग एक दिवस त्याला म्हटलं मामाजी तुमचं समजत नाही का मा चुकलं काय तिचं चुकलं म्हणे, पण मी काय करू म्हणे, तिचे कोण बोलायला लागते नाही तर माबत ढोकते. लय बाळा लय भारी करा म्हणे. लय बाया भांडतात ना. महाराज भांडणं विकत घ्यावं तर येईन, विकत घ्यावं तर येईन. काही एक बाई 1.5 क्विंटलची झाली आणि वजन कमी करण्यासाठी 6 महिन्यापासून डॉक्टरची औषध घेऊन झाली. 10,000 महिना चालला पण वजन कमी झालं नाही, उलट 5 किलो वजन वाढलं. ती म्हणे महाराज एवढं वजन कमी का झालं नाही, फुकटचा पैसा घेता का म्हणे. मॅडम नुसतं औषधीनं जमत नाही, त्यासाठी डाएट करावं लागते. डाएट आता हे खेळ्यातली इथे डाएट काय माहित. डाएट मध्ये काय डॉक्टर साहेब म्हणे तुम्ही जेवता किती म्हणे 20 पोळ्या एका टाइममध्ये. ते म्हणे डॉक्टर म्हणे तुम्ही 10 पोळ्या जेवत जा. आता हे खेळ्यातलीच होती. ते म्हणे हो डॉक्टर मान नवऱ्याचा खातो तू खातो काय, मा खाणं खाता का तू, मा खाणं खाता काय, मी खातो ते मा नवऱ्याचा खातो, मी किती खावं 20 नाही 25 पोळ्या खातो ते काय करायला लागते. डॉक्टर असं वाटलं आपला पेशंट जाते. डॉक्टर म्हणे तसं नाही, 25 नाही 30 पोळ्या खा, फक्त दररोज मॉर्निंग वॉक करत जा. आणि किती म्हणे 4 किलोमीटर वाटून तर गव्हाण फाट्यालो जाणे येणे काय हरकत नाही म्हणे. पतिदेव म्हणे मी गेले नेत जाईल. तो पहाटे उठला, सगळी तयारी केली आणि पतीला म्हणा चालत नाहीस का तू, मॉर्निंग वॉकले चालत नाहीस का. आता काही वाईट बोलला काय, बाबाई कशी भांडण कर. तुम्हाला तसं वाटते माझी तब्येत चांगलीच होऊ नये, मी मेली की दुसरी आणायला तयार.
तो मी काय म्हटलं, काय म्हटलं, मग तुम्ही काय चालता नाही म्हटलं, चालतं काय म्हणजे तुम्हाला वाटते ना मी येऊच नाही, तो मग चाल ना, चाल 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 चाल. तुम्हाला काय सकाळी उठायला ऑफिसात आता हात सही करण्यापुरता हात हलवता, तुम्हाला काय मेहनत आहे. मी काम करून करून माई बाई माझ्या हट्ट्यात चुरा झाल्या ना, मला हट्ट्यात चुरा झाल्या, थकत नाही का बाई मी. तुम्ही तर घरात नोकरांनी आणून ठेवली, बिन पगाराची बाई, मोलकरणी म्हणजे बायको, तुम्ही असंच करता, थकली नाही का मी. तो मग राहू दे, आता काय वाईट बोलला का तो, ते म्हणजे हा टिकले अशी नाही एखादी मध्ये काय नेता गेलं नाही ते मी. याला होता ती मैत्रीण विचारते, का ग ताई तुझी ननद कशी, म्हणजे माई ननद म्हणजे लवंगी मिरची. लवंगी मिरची आहे काय, लवंगी मिरची काय महाराज, सादृश्यम नादृश्यते, जे दिसते तसं नसते, परंतु त्यातली गुणात्मकता त्याच्यामध्ये असते. हा लवंगी मिरचीचा गुण आहे तिखटपणा, तो तिखटपणा त्या ननदच्या मध्ये आहे. ननद म्हणजे स्वतःही नांदत नाही, दुसऱ्याही नांदू देत नाही. याला म्हणतात गौणी वृत्ती, म्हणजे गौण नावाने, जसं नाव प्रकाश झालं, ओ पद्या गौण नाव झालं, प्रकाश म्हणणं, त्याला गौणी वृत्ती अभंगात बसत नाही. गौणी वृत्तीचा भंग बसते, अभंग बसते वंशी वृत्तीमध्ये. वंशी वृत्ती म्हणजे काय ऐका, वंश दोन प्रकारचे आहेत, एक विद्यावंश, दुसरा मास वंश. मास वंश म्हणजे ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो त्या मायबापाचं नाव धारण करणे, त्यांचं अडनाव धारण करणे, त्यांचं कुल सांगणे, त्यांचं गोत्र सांगणे, याला मास वंश म्हणतात. आणि विद्यावंश मध्ये ज्या गुरुकडून आपण ज्ञान प्राप्त केलं, गुरुकडून ज्ञान प्राप्त केलं, त्या गुरुला मायबाप समजणे. तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान
विद्या वंशातले गुरु संत हे आपले मायबाप असतात. हे एक वेळ जन्म देणारे मायबाप कमी पडतील, कारण लावणीया माया संसारी गोविंदी अंतकाली होती पाठमोडी. पण हे जे विद्या वंशातले मायबाप आहेत, ज्यांनी गुरु केला त्याला तारल्याशिवाय दम धरत नाही. गुरु शब्द स्वंदकार रश्यात रू शब्द स्तन निरोधका अंधकार निरोधित गुरुरित विधीयते. गुरु म्हणजे मायारूपी अंधकार आणि रू म्हणजे त्यातून तारून नेतो तो गुरु. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतमय. अरे मरणातून अमरत्वाकडे नेणारे गुरु, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे गुरु, असत्यातून सत्याचा मार्ग दाखवून सत्यावर रूप प्रकाश असणारा प्रकाश रूप असणारा परमात्म्यापर्यंत नेणारा गुरु, ते संत आपल्या विद्या वंशातले मायबाप आहेत. आणि मुलगी स्वतःला यासाठी म्हटलं, यासाठी ही उपाधी लावली तुकोबारायांनी, कारण बापाचं मुलीवर जास्त प्रेम असते अभंगाचं. अभंगामधून स्वतःला लेख समजतात, ही उपाधी लावून घेतात. उपाधी लावून घेतात का लावून घेतात? का लेख समजतात? मुलगा का समजत नाही? ऐका, बापाचं मुलीवर प्रेम जास्त असते की मुलावर? हालाकी सगळ्या इस्टेटचा मालक कोण असते? मुलगा. मुलगा जर चांगला निघाला तर एकाच कुलाचा उद्धार करते, लेकिन लड़की अगर पतिव्रता निकले तो दो कुल का उद्धार करते. दोन्ही बापाच्याही कुलाचा उद्धार करते आणि नवऱ्याच्या कुलाचाही उद्धार करते. दुसरा मुद्दा, मुलगी सगळ्यात जास्त प्रेम करते ते बापावर. सीताबाई जेव्हा लग्न झाल्यानंतर विदाईची वेळ आली, एवढा मोठा राजा जनक ज्याच्या दरबारामध्ये 19 रत्न होते. अकबराच्या दरबारात किती होते? 9 रत्न. याच्या दरबारात
19 रत्न होते, त्याचीच वाव आहे. नवरत्न दरबार आमच्याकडे रत्नाची वाव नव्हती. राजा कुंती भोजाच्या दरबारामध्ये 32 रत्न होते. किती रत्न होते? 32 पायऱ्याचं सिंहासन होतं आणि प्रत्येक पायरीवर बावली उभी होती. ते प्रश्न विचारे, पास झाला तर वरच्या पायरीवर जाऊ देतात. हे सिंहासन अजून लपून ठेवलेलं आहे. हे इतिहास आहे आमच्या भारतीय संस्कृतीचा. सामान्य आहे काय? आमची भारतीय संस्कृती खूप महान आहे महाराज, महान आहे. चला, जनक राजा घसा घसा रडतो. सीतामाई सुनैनेला म्हणते, मा माझ्या बाबाला सांभाळजो. कधी बापाने म्हटलं का बाबा मायले सांभाळ जा? त्याला माहित आहे बाप सांभाळतेच. महाराज, बाप से प्यार करने वाली अगर कोई शक्ति है तो वो सिर्फ लड़की है. त्याच्या घरात भांडणं झाले, बुवा रागराग निघून गेला, पोरीनं स्वयंपाक केला, माय खादल खोदली झोपून राहिली. ही पोरगी तशीच आहे, घर तू डाळ तू घर, घर तू डाळ तू घर तू डाळ. रात्र झाली तरी बाप आला नाही, पोरगी जेवली नाही. रात्री 12 वाजता बाप आला कसं रान टाकलेलं आहे. मुली म्हणते, बाबा जेवण केला ना? बोले, झोप, भूक नाही मला. म्हणे, बाबा मला माहित आहे तुम्ही बाहेरचं जेवत नाही, बाहेरचं पाणी पण पित नाही हो, बाहेरचं काही खात नाही बाबा तुम्ही. मला माहित आहे तुम्ही उपाशी आहे आणि तुम्हाला माहित आहे बाबा मी तुम्हाला जेव घातल्याशिवाय जेवत नाही. काय बाप नाही म्हणेन? खाडकन उठून बसला. मुलीनं ताट आणलं आणि स्वतः घास काढला, भाजीमध्ये फिरव आणि बापाच्या तोंडात घातला. 3-4 घास झाले. बापाच्या आठवड्यातून गळगळा असून दिसले. सजल नयन बरसती भावगन त्या स्तरी विसरती. सजल नयन नितदार बरसती. मुलगी होती, बाबा रडू नका, जाऊ दे, आई कशी जातील अक्कल नाही, कधी काय बोलव काही समजत नाही. मला कळते ना बाबा, तुम्ही माझ्याकडे पाहा ना बाबा, रडू नका, कशाला रडता बाबा? बाप म्हणते, बाई मी तुझ्यासाठी नाही रडत, मी तुझ्या आईसाठी नाही रडत. मग बाबा का रडता बाई? एक सांगू, मी 7 वर्षाचा असेपर्यंत माझ्या आईने मला घास बनवला. मी रस्त्याने इकडे तिकडे फिरत होतो, माझी आई ताट घेऊन मागे, पिंटू हा चिवचा घास, हा खाऊचा घास, हा गाईचा घास, हा काकाचा घास. मी खात नव्हतो, पण माझी आई माझ्या मागे लागू लागू मला घास बनवत होती. माझी आई मेली ग 7 वर्षाचा असताना. तेव्हापासून मला कोणी घास बनवला नाही. मग आज कारण का बाई? आज तू माझी आई झाली. आई माझी मायेचा
बापाच बनवला, तू माझी माय झाली ग, माय झाली. खरं सांगा महाराज, अशी मुलगी जर घराच्या बाहेर जात असेल लग्न होऊन, तर बापाच अंतःकरण किती दुखत असेल. अरे जिला तळ हाताच्या फोडासारखं वागवलं आणि दुसऱ्याच्या खाई, दुसऱ्याच्या पदरी बांधावं लागलं, तो रडतोय बाप. अरे मुलगी गेली, बापाचं प्रेम संपलं आणि बाप गेला, माहेर संपलं. बाकीचं किती तुम्ही भावानं सोनं खाऊ घालाव, तिने सोन्यासारखे कपडे घाव, पण बापाची, अरे बापाचा एक हात कापी आहे, पाठवून जरी फिरला, डोक्यावर जरी हात जर ठेवला ना, जगातलं सगळं सुख, सगळं आनंद जर कोण्या भेटत असेल. ते आई, तो बाप, ते खरं प्रेम करते ती मुलीवर. कन्या सासुराची कन्या सासुऱ्याची जाय मागे परतोनी पाहे, कधी दमनी होती तेव्हा, कारण तोंड उगले असे मायराकडे. आता फटफटीवर बसली की तोंड कुठे असते, हिरो होंडा, हिरो बसला पुढे, होंडा बसली मांग, हिरो होंडा, तोंड बाजू कुकडे, बाय बाय घेणं नाही, देणं नाही. लक्षात ठेवा, जगातलं सगळ्यात प्रेम करणारी व्यक्ती बाप आहे, आणि बाप कोणत्याच प्रकारची कमतरता पडू देत नाही. गरीबातला गरीब जरी बाप असला ना, पहिली डिलिव्हरी मुलीची कुठे होते, बापाकडे. आणि बाप गरीबातला गरीब असला तरी आपल्याला झालेला नातू मुलीच्या मुलाने सोन्याचा एक मणी तरी करते. काही तंगी असो, 200 रुपयाचाच का होईना, 1000 रुपयाच का होईना, पण एक पाळणा घेतो, तो बाप आहे महाराज, तो बाप आहे. कारण बाप आपल्या मुलीला काहीच कमी पडू देत नाही, अनेक प्रकारची कृपा करतो. त्यानेप्रमाणे संत हे बाप आहेत, आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली. माझी कृपा बहुतांची किती कृपा केल्या, आत्मकृपा, देवकृपा, शास्त्र कृपा, संत कृपा. आत्मकृपा म्हणजे अरे आई वडिलांच्या पुण्यानं मोठा होते, मला सुशिरो मात्र पुण्यानं, पितृ पुण्यानं तुला, दातव्य वंश पुण्यानं, आत्मपुण्यानं सवा घेता. आणि देव कृपा, देव भेटणे एवढा सोपा आहे का. अरे जंगलात जाता तो योगी, योग लावतात, हातापायच्या काळ्या, छातीच्या पत्थरवाल्या होतात, त्याच्या डोळे कमळ्यात जातात, हो हट्ट्यान पासल्या दिसतात योग्याचे. त्यांनी योगी म्हणा, कारण शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हतयार, गुदा पीडन कुंडलिनी कलिमन धनभंग, ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडणी करिवो मनभंग, ब्रह्मांडे मिसळे परिदो मुगुजुडंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. शरीर शोषण, प्राण निरोधन, प्राण ओढून आठवावा लागते, बाहेर येऊ द्या लागत. मनोजय हट योग, गुद पीडन कुंडलिनी कलिमद दलभंग. ही कुंडलिनी जागृत करण्यासाठी गुदद्वारावर टाचेचं वजन द्या लागते, टाक जागृत होते. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडणी करी वनभंग. आणि तो त्याला समाधी लागली, ब्रह्मारंद्री मिसळे परी तू मुमुक्ष दोंग, तरी देव भेटत नाही, मारे म्हणते त्याला कधी खलाजा, एक बार आजा आजा,
एवढा मोठा योग साधून देव भेटत नाही, पण संतांची कृपा झाली ना, कारण देव संतांच्या मुठीत आहे. प्रभू तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, ये हाती न दरवानात. देव संतांच्या मिठीत आहे, आणि देवानी जर म्हटलं याच्यावर कृपा केला, कृपा झाल्याशिवाय राहत नाही. गावबा काय होता, त्याच्या मागे पूर्णाची गोळी मागे. तेवढे बाबू आपण गरीब माणसं पूर्णाची गोळी दररोज देऊ शकत नाही. चाल एकनाथ बाबाकडे, एकनाथ महाराजकडे नेलं, म्हणे महाराज यारे काही काम सांगा, फक्त दररोज पूर्णाची गोळी देत जा. कारण एकनाथ महाराजांच्या घरी स्वर्णाचे देव होते आणि दररोज पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य होता. 250 ते 300 लोक दररोज जेवत आणि त्यांना पुन्हा पूर्णाची पोळी असायची. काय हरकत नाही, काम करत जाईल राहायचं. हा खायन मारीवर जाऊन झोपे, खायन मारीवर. त्यानं कधी शाळेत गेला नाही, कधी शिकला नाही, काही नाही. एक दिवस त्याने म्हटलं, बाबू आज ढोरावाला जो आहे का नाही, तो आज ढोराच्या मागे गेला आणि तू ढोरं वरून आण. काय श्रीखंड्या, हा गाव बघा, ते श्रीखंड्याचं काम आहे. आपलं नाव काय, आपलं नाव काय, विलास महाराज. गावबा, गावबाचा अर्थ काय, फक्त गावात हिंडी, जंगलात नाही जाणे. एकनाथ महाराज म्हणजे दिमाग आहे, थांब तू या संग प्या करून कामच करून घेतो. आणि उत्तर रामान लिहिलं, पूर्व रामान लिहिलं. उत्तर रामान लिहायची वेळ झाली तेव्हा म्हणत, आता हे कोण लिहिन, कोण लिहिन, इकडे ये. गाववाले बोलावलं, काय तिची जयावरी झळके, त्या पद्मकरू माता पाडुके, तो जीवची कौतुके महेशेशी. महाराज माया मोहनी रसनी, मस्तकी ठेवेला कर. डोक्याला हात ठेवला, परिणाम शास्त्र कृपा झाली. आणि उत्तर रामायण लिहिलं, कारण संतांची कृपा झाल्यावर शास्त्रही पाक होते. संतांची कृपा झाल्यावर देवही भेटतो. अर्जुन आले, विश्वरूप दाखवलं, पण देव कळला काय, देव म्हणते पश्चिमे पार्थ रूपानी शतशत सहस्रशा, नाना वर्णानी दिव्यानी, नाना वर्णाकृतीनी. पाय माझं विसरू, पाय माझं, याने नजरच नव्हती. आणि कुठे आहे, कुठे आहे, दिव्य दृष्टी नव्हती. म्हणजे जेव्हा जीवदृष्टी दिली तेव्हा काय विलोभनीय विश्वरूप पाहिलं. तो अर्जुन म्हणते, पर्यायशिया तू ते स्वामी, काहीच नेनोजी आम्ही, म्हणून संबंध सोयरे धर्मी राहटलो तुझी देवा. तू देव आहेस हे जर मला आधी कळलं असतं तर मी कशाला घोड्याचा खरारा करायला लावलं असतं, कशाला रथ पुसायला लावलं असतं. का देव कळला नाही, ते कृपा झाल्याशिवाय कळत नाही. आणि ते कृपा म्हणजे संतांची कृपा, शास्त्र कृपा, देव कृपा, आत्मकृपा आणि संत कृपा. ह्या चारही कृपा संतांची कृपा झाल्याबरोबर प्राप्त होतात. मजवरी कृपा बहुतांची. अजून काय काय भेटलं अभंगाचं दुसरं चरण.
हाताला, अंकन मोती नाकाला, अखै चुला हाती येणे म्हणजे अमरत्वाचा शिक्का भेटणे, अमरत्व प्राप्त होणे. तो पती भेटला जो कधी मरत नाही. मग मी मरील काय? मला वैधव्यता येईल काय? नाही, मी अखंड सौभाग्यवती होईल. असा पती मला भेटला. कोणाच्या कृपेने? संतांच्या कृपेने. ऐका, मीराबाई संत आहेत आणि त्यांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण आहे. आणि एक दिवस मोलकरीण बिमार पडली, कारण मला थोडक्यात घ्यायचं आहे. वेळ झाला ना. नाहीतर लोक असे बोलतात, एक दिवस माझं कीर्तन लांबलं होतं, 4-5 खलबत्त्या बुड्या उठल्या, चालवा कौशे माय 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 काय लांबवलं याला चोराटावानी. कीर्तन म्हणजे काही चोराट आहे का भाऊ? आणि दुसऱ्या वर्षी त्या गावात कीर्तन झालं तर मी 10 मिनिटं आधी सोडलं तर एक म्हातारं उठलं, जय हरी, लवकर अडकलं. म्हटलं हो आवाज लवकर, येतच नसेल तर काय सांगशील. लोक अशी आहेत. आणि समजा लांबवलं तर लोक म्हणतात चान्स नसीन भेटत एखाद्या कोणी चालला लांबत लांबत, असंही बोलतात. काही हरकत नाही. अखाई चोळा हात्याला, आणि ती मोलकरीण बिमार पडली. आपली नोकरी जाऊ नये म्हणे मुलाला कामावर लावलं. मुलानं महिनाभर काम केलं. म्हातारीची तब्येत खुशी दुरुस्त झाली होती, पण थकवा होता म्हणून ती येत नव्हती. मुलगा जात होता. पण एक दिवस मीराच्या या मोलकर्णीच्या मुलाच्या दृष्टीमध्ये मीरा पडली. मीरा म्हणजे काय, एकदम मिस युनिव्हर्स आजच्या बाबतीत कशी होती, अतिशय सुंदर. यानं जसं पाहिलं त्याची नजर तशीच राहिली त्याची. तसाच घरी गेला. म्हणजे म्हणजे काय, मी लग्न करतो. करणं म्हणे तुझा मामा तर किती दिवसापासून वाट पाहून झाला. हो म्हणायची. म्हणे ते नाही पाहिजे. म्हणे कोण? म्हणे मीरा पाहिजे. म्हणे बापा, का राजा राजा कोणती भोजन का गंगू केली मारतील ना तुले. लायकी तरी आहे का रे? पायाची तरी बरोबर होते काय? आणि तिचे पाय काचासारखे आहेत बाबू. तू नादी लागू नको. पण याचा काय, याने काय झालं? लवेरिया. ही बिमारी फार मोठी आहे. मला याच्यात बिमार पडला तर कोणाला औषधीनं दुरुस्त होत नाही. यानं जे खाटलं पकडलं तर लागे हाताबायच्या करायच्या छातीच्या पत्रवाण्यात झाले. फार औषधी झाले. पण एक तज्ञ भेटला. कोण? वैद्य. त्यानं नाडी परीक्षा केली. म्हणजे याला कोणतीच बिमारी नाही. याला लव्हेरियाची बिमारी झाली. याचे हात पिवळे करा. काय करा? म्हणजे महाराज काही हरकत नाही. हे माय, जगातली माय, एक मोलकरीण आपल्या मुलाच्या सुखासाठी राजाच्या मुलीला मागणं मागायला जाते. काय अधिकार असेल त्या मायचा? किती हिंमत केली असेल तिनं? एक भिकारी, एक राजकुमारीने मागायला जाते. गेली महाराज. मिरे आली का मसी? कशा तब्येत त्या पुराची? म्हणे काही बाई मर्याद टेकला. काय झालं? डॉक्टर म्हणते लग्न केल्याशिवाय सुटत नाही. करणं लग्न सगळा खर्च मी देते. माझ्या घरची मोलकरीण आणि तुझ्या घरचं लग्न कमजोर कसं होईल? मी सगळा खर्च देते. कोण आहे मुलगी? म्हणजे मुलगी सांगू शकत नाही. आणि मी येते मुलगी पाहिले. म्हणजे तसं नाही ना, बहिणा म्हणजे काय काय बहिणा सांग ना. म्हणे त्याचं मन त्यावर चढलं. मी अशीच पायात बसले. म्हणजे माय बरोबर आहे, मावर प्रेम चढलं नाही. मग यायचं कोणाचं यायचं म्हणे एक ठीक आहे, उद्या पाठवून द्या, मी त्यांच्यासोबत लग्न करेल. त्याला म्हणे मी रे मजाक तर करत नाहीस ना? मजाक तर करत नाहीस ना? म्हणजे मजाक करत नाही मावशी. मी त्याला इकडे पाठवून द्या, त्याला खरा आनंद देईल मी. द्या पाठवून. हे घरी गेली. जाय बुहाऱ्या अंबर. आता हे राजे लोक धरून होतात, किती चुनतात, किती घालतात बिरपांना बंबलू, किती बोंबल आवाज येते. मर बुहाऱ्या. कोणची अवतसा सुटली तुझी जिम्मेरी त्या नजरेत भरली. काय अवस्था आहे. हात गेला महाराज. मीराबाईच्या समोर वराला खाली मान घालून.
वर पाहा ना, त्याची हिंमत होत नव्हती. तुम्ही माझ्यासोबत लग्न करता, आता तोंडा भविष्य ताकदच नाही झाली. असं नाही, खनी मात्र माझा देवा असू दे रे ऐरणीच्या देवातला. वाघावानी पाहिजे मला कुठून ताकद आली देऊ का जगाला. हम आपके साथ शादी करना चाहते हैं, ये होईना बात. पण तुमच्याकडचं काहीच पाहिजे नाही, स्वर्ण नाही, काही नाही, काही नाही. फक्त एक आहे, 3 दिवस परीक्षा द्यावं लागेल. म्हणजे कोणची? माझ्या गोविंदाच्या समोर बसा काय, आणि एक सारखी नजर त्याच्या पायाच्या चरणाशी लावा आणि एकच भजन करा. इकडे तिकडे मान हलवली तर 2 तलवारधारी उभे आहेत, ते तलवार घेऊन उभे होते. मान हलवायची नाही, एकसारखं चिंतन करायचं. महाराज त्या मिराजसाठी तो भजन करू लागला. पहिला दिवस गेला, ते बाई विचारले गेलता का रे तो किल्ल्यावर? म्हणे हो. कसा आहे ना पोरग? म्हणे बापात पोरग तर भजन करून जात. म्हणे लावलं नाट्याला यानं, येणं नाट्याला. दुसऱ्या दिवशी म्हणे पोराचं काही घर नाही, तशीच ताकद नाही. आता नुसतं असं पाहून राहिलं, डोळे हालत नाही, काही नाही, हाय हालत नाही. मेला काय असं म्हणणं, मेला ना म्हणजे मेला नाही, हायची तास. तिसऱ्या दिवशी समाधी लागली आणि रोमातून शब्द येऊ लागले, गोविंद गोविंद मना लागली. मग गोविंद देगा बेदनाई देव बेदनाई बेदनाई नाही देवा दया, बेदनाई देवा दया, बेदनाई देवा दया. मीराबाईने सर्व आंघोळ केली, अलंकार घातले, हाती पुष्पमाला घेतली आणि गोविंदाच्या मंदिरात गेली. पाहिलं फाउंडेशन पक्क झालं होतं. तिनं असं हात फिरवला, पण डोळ्याच्या पापण्या हल्ल्याने आपल्या हलतात. पाहतो तुम्ही, डोळ्याच्या पापल्या हल्ल्याने समाधी लागली. मग मीराबाईने डोक्यावर हात ठेवला, मोलकर्णीच्या पोराची समाधी उतरली आणि पाहते, आई मी आई नाही तुमची. काय म्हणते मीराबाई? मी तुमच्या सोबत लग्न करायला आली, उभे राहा. काय तू पायास पडतो? नाही नाही आई, मी माझी अवस्था काय. श्री गुरु प्रसाद ज्ञाना बोधू no,
न कळे ते ठाऊके पडले ठाईव ते तापुले नाठवे कायो. महाराज त्या मीराबाईच्या स्पर्शाने त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली, त्याला ज्ञान प्राप्त झालं, त्याला देवही प्राप्त झाला. तो मुक्त अवस्थेला गेला, त्याला दिव्य ज्ञान झालं. म्हणून आकाई चुडा अमर झाला न तो पुढे ना. तो माय म्हणते मा तू जर भेटली नसती तर हे तेच आपले नाठवे खायू. श्री गुरु प्रसादे ज्ञानाबोध न कळे ते ठावके. बाप जन्मात हे ज्ञान भेटलं नसतं, बाप जन्मात देव भेटला नसता. कोणाच्या कृपेने भेटला? संतांच्या अकई चुळा हाताला आणखन मोती नाकाला. म्हणजे समाजामध्ये माझी प्रतिष्ठा प्राप्त झाली. बोध मुराळे शृंगारेला. अरे त्या ज्ञानाच्या साह्याने शृंगारित असलेला भगवंत मला दिसला आणि त्या अलंकाराने भगवंताला मी शृंगारित केलं. 84चा चुकता केला. त्या ज्ञानामुळे देव प्राप्त झाल्यामुळे माझा जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता झाली. आणि शेवटी तुकोबरा म्हणतात तुका Hare
कृपा बहुतांची अकई सोडा हाताला अंकन मोती नाकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा चुकता केला तुका तुके उतरला सहानुभूतीचा कौल दिला अल्पबुद्धी अल्पमती प्रमाणे अभंगाचा भाव निरूप